Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मग त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलताय हे तुम्ही लोकांना तिथं सांगा. उगाच शब्दात खेळून या गरिबाचं पोट भरणार नाही. तुम्ही जातीवाद केला, तुम्ही धर्मवाद केला, तुम्ही सत्तेत आला, लोकांना विसरून गेला. मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात, पेनल्टी माफ करतात, करोडो रुपये तिथं तुम्ही खाता आणि इथं शेतकरी मजूर गरिबाचा विषय येतो तेव्हा तुम्ही म्हणता की आमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवर शेतीचं नुकसान झालेलं आहे. रोहित दादा आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. दादा, सकाळपासून तुम्ही दौऱ्यावरती आहेत बीड जिल्ह्याच्या. गेवराईपासून दौरा सुरू झाला, आणखीन पण तुमचा दौरा सुरूच आहे. काय सांगाल, काय तुम्हाला शेतकऱ्यांनी काय काय तुमच्या समोर मांडणी केली? नाही, आता सकाळी छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टरांना आम्ही भेटलो, त्या जिल्ह्याचे काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यानंतर बीडच्या कलेक्टरांपर्यंत आम्ही पोहोचलो. तिथं असणारे आमचे जे सर्व पदाधिकारी, संदीप भैयासुद्धा आमच्याबरोबर होते. या जिल्ह्यामध्ये असणारे आमचे जे सर्व पदाधिकारी शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जी माहिती आली ती माहिती आम्ही कलेक्टर महोदयांना तिथं दिलेली आहे. आणि त्यानंतर तसा दौरा 8 गावाचा होता, पण बघता बघता 18 गावामध्ये थांबावं लागलं. शेतकऱ्यांना अडचणीच इतक्या आहेत, त्यांच्या अडचणी सुटत नाहीत. काही अडचणी प्रशासनाच्या लेवलला आहेत आणि काही अडचणी अशा आहेत की त्यांच्या अपेक्षा द्या सरकारकडनं. त्यांचं असं मत येतं की आमचं एवढं मोठं नुकसान झालं, सोयाबीनला आमचा भाव नव्हता, कपाशीला भाव नव्हता, त्याच्यातच पूर्ण पीक आमचं जे सोयाबीन, कपाशी आणि उडीदपासून सगळीच पिकं आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मग सरकारकडनं आम्हाला किती रुपये मिळणार? त्याच्याचबरोबर विमा कंपनीच्याबद्दल काही युवांनी इथं मुद्दे मांडले की 5 ट्रिगर होते, आता 4 गेले, 1च राहिला, तर मग आम्हाला काय मदत मिळणार? या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर या लोकांच्या अपेक्षा या सरकारकडनं अनेक आहेत. पण एक जाणवतं, हे सरकार मात्र या शेतकऱ्यांना न्याय देईल असं आम्हाला वाटत नाही. ट्रिगर जेव्हा काढले तेव्हा आम्ही पाठीमागे लागलो होतो की ट्रिगर परत एकदा आणा. कारण का नुसतं एक उदाहरण घ्यायचं झालं तर सोयाबीन शेतकऱ्याला जर आज विमा असताना ते 4च्या 4 ट्रिगर असते तर त्याला आत्ता 52,000 ते 54,000 रुपये मिळाले असते हेक्टरी. आज सरकार किती देणार आहे? 8,500. तसंच कांद्याचं आहे, तसंच इतर पिकाचं आहे. त्यामुळे कुठंतरी आज शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण असताना हे सरकार काय करतं आहे? तर मध्येच त्यांनी नवीन फॅड काढलं आहे काही लोकांनी, आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव. म्हणजे मीडियाचं लक्ष, लोकांचं लक्ष हे शेतकरी मजुरांकडनं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यातच पडळकरांच्या वेगळ्या वेगळ्या सभा घेतल्या जातात आणि खालच्या लेवलला जाऊन त्यांचं भाषण ऐकावं लागतं. याच्यात मग मीडियाचं सुद्धा लक्ष जातं. म्हणजे मुद्दामून सरकार या शेतकऱ्यांवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते असं आमचं ठाम मत आहे. एकंदरीत आता तुम्ही ज्या मांजरा पट्ट्यामध्ये आहेत, हा ग्रीन बेल्ट म्हणून याला ओळखलं जातं. या ठिकाणी जे मांजरा धरणातून पाणी सोडण्यात येतं, त्या धरणाचं पाणी मागच्या 2017ला देखील हे पूर्ण गाव पाण्यानं वेढलं गेलेलं होतं. मात्र या लोकांना वेळोवेळी पूर परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. याच्यासाठी देखील तुमच्यासमोर या शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेली आहे. नाही, शेतकऱ्यांचं मत असं आहे आणि खास करून मांजरा धरणाच्या खालच्या शेतकऱ्यांचं असं मत आहे, जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा कुठेही नदीमध्ये पाणी नव्हतं आणि अचानक जेव्हा गेट उघडले, आता 16 गेट आहेत, त्यातले 12 गेट उघडले आणि मग त्यानंतर इथं सगळी पूर परिस्थिती आली. मग याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन असू शकतं, म्हणजे जलसंपदाचं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला माहिती वरून पाणी खूप मोठ्या प्रमाणात येतं आहे तर टप्प्याटप्प्याने तुम्ही गेट उघडायला पाहिजे होते, जे तुम्ही गेट उघडले नाही. अचानक तुम्ही 12 गेट उघडल्यामुळे खाली जो काही लोंढा आला त्यामुळे हे मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे इथं असणाऱ्या शेतकऱ्यांचं मागणीच अशी आहे की ठीक आहे, पावसामुळे नुकसान झालं आहे आमचं, पण प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे आमचं जे नुकसान झालं त्यासाठी वेगळी बैठक, वेगळी मदत आम्हाला तिथं झाली पाहिजे. त्याच्याचबरोबर प्रशासन कसं काम करते बघा, 16 गेटपैकी 4 गेट उघडूच शकले नाहीत, गंजलेत. मग त्याचा मेंटेनन्स कुठंच झाला नाही. उद्या जर अजून काही झालं असतं, सगळे गेट उघडावे लागले असते ना, तर अख्खं धरण फुटण्याची वेळ आली असती तर मग काय झालं असतं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी जलसंपदा विभाग हे त्या बाबतीत कमी पडले असं जाणवते. आम्हाला अनेक लोकांनी पत्र दिलेली आहेत, ते पत्र घेऊन आम्ही सुद्धा या बाबतीतला पाठपुरावा नक्कीच करू. मुख्यमंत्री म्हणतात सरसगट हे निकषामध्ये बसत नाहीत.
मग ते कशी मदत मिळणार? नाही, त्यांचं असं मत आहे की ओला दुष्काळ हे निकषात बसत नाही. ते स्वतः विरोधी पक्ष नेता असताना भाषणामध्ये म्हणायचे की सरसकट तिथं मदत झाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. ते स्वतः बोललेत. मी तसा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. पत्र त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना, उद्धव ठाकरे साहेब तेव्हा CM होते, त्यांना लिहिलं होतं. त्यात परत लिहिलेलं आहे त्यांनी की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. आणि आत्ता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणता की अरे ओला दुष्काळाबद्दल असं कोणी बोलत असतं का, ते निकषातच बसत नाही. मग त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलताय हे तुम्ही लोकांना तिथं सांगा. उगाच शब्दात खेळून या गरिबाचं पोट भरणार नाही. तुम्ही जातीवाद केला, तुम्ही धर्मवाद केला, तुम्ही सत्तेत आला, लोकांना विसरून गेला. आज सर्व समाजाचे लोक अडचणीत आहेत. आज बहुजन समाजाचे आमचे शेतकरी अडचणीत असताना हे सरकार मात्र आपापल्या धुंदीत तिथं अडकून बसलेलं आहे. मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात, पेनल्टी माफ करतात, करोडो रुपये तिथं तुम्ही खाता आणि इथं शेतकरी मजूर गरिबाचा विषय येतो तेव्हा तुम्ही म्हणता की आमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. शेतकऱ्यांची दिवाळी खरोखरच गोड होणार का? काय आपली भूमिका असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? नाही, 12-13 तारखेपर्यंत पवार साहेबांनी सांगितलं की आपण शांत राहू. लोकांच्या काय अडचणीत आपल्या लेवलला जेवढं सुटतात तेवढं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पण सरकारने जर 10-12 तारखेपर्यंत कुठंच लोकांच्या हिताची घोषणा जर तिथं नाही केली, आमच्या मागण्या काय आहेत की हेक्टरी 50,000 रुपये मदत आमच्या शेतकऱ्याला झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असं आमचं मत आहे. आणि आमच्या मजुरासाठी सुद्धा काही ना काहीतरी एक चांगली योजना म्हणजे त्यांना 25,000 रुपये कसे आपल्याला देता येईल. कारण गेल्या 1.5 महिन्यामध्ये त्यांना कुठेही काही काम करता आलं नाही आणि पीक गेल्यामुळे पुढेही त्यांना काय करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, मजुरासुद्धा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्यांकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. सरकारने तर या बाबतीत कुठं सकारात्मक धोरण नाही घेतलं तर आम्ही रस्त्यावर उतरू. पंजाबमध्ये पूर परिस्थिती असताना केंद्र सरकारने 1600 कोटी दिले. राज्य सरकार केंद्र सरकार मिळून 50,000 रुपये पर हेक्टर पंजाबच्या शेतकऱ्याला मिळतं. आणि आमचा शेतकरी गेल्या 8 वर्षात 1,00,000 कोटी रुपये आमच्या या शेतकऱ्यांनी तिथं GSTमध्ये केंद्र सरकारमध्ये भरलं आहे. आणि इथला शेतकरी मात्र शांततेत केंद्र सरकार कधी मदत करेल या आशेने बसलेला आहे. मग कुठेतरी महाराष्ट्राची ही बदनामी असं आपल्याला म्हणावं लागेल. हे होते आमदार रोहित पवार. रोहिदास हातागळे, मुंबई तक, अंबाजोगाई, बीड.